म्हणजे अप्रूप वाटलं त्या गोष्टीचं आणि छान वाटल्या वेगवेगळ्या आठवणी ऐकायला थोडक्यात. आणि त्यासाठीच आपण हे आजचं गेट टुगेदर आणि 25 वर्ष या वर्षी PSPला पूर्ण होत आहे, तर सुरुवातीला जोरदार टाळ्यांनी या 25 वर्षाचं स्वागत आपण करूया. आणि भरभरून तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात. पदार्पण करतोय 25वं वर्ष आता सुरू होत आहे ना आपलं पदार्पण, म्हणजे तेच तर सुरू होत आहे. तर आणि म्हणजे पाऊस असताना जी उपस्थिती या ठिकाणी दर्शवली, तर त्याच्याबद्दल मी म्हणजे खूपच मला आनंद होतोय मनस्वी बघून, हे वातावरण बघून. आणि एक साधारणतः एका शायरनी असं म्हटलंय की मेरी सांसों में समाया बहुत है. मानव सर आपके लिए और नचिकेत जोशी तुमच्यासाठी शायरी. मेरी सांसों में समाया बहुत है और वो शख्स पराया भी बहुत है. मेरी सांसों में समाया बहुत है और वो शख्स पराया भी बहुत है. उससे मिलने की तमन्ना भी बहुत है, लेकिन आने जाने में किराया भी बहुत है. लेकिन फिर भी किराया खर्च करके ये नचिकेत जोशी यहाँ पे अकोला से आए हैं. तो मैं जोरदार तालियों से आपका स्वागत करूंगी. स्पेशली ते अकोल्यावरून या कार्यक्रमासाठी आलेत, विदर्भातून आलेत. मानव सर मुंबईवरून आलेत. प्रमोद खैरनार त्यांचे फोटो मी बघत असते डेली कॉन्टेस्ट मध्ये, पण त्यांना आज प्रत्यक्ष भेटायचा योग आलाय, तर ते मुंबईहून आले. तर तुम्ही जे इतकं PSPच्या प्रेमापोटी आलात, तुमचं खास मनापासून स्वागत. आपले ऑनररी मेंबर अरुण शाह सर आलेले आहेत, त्यांचंही मी मनापासून स्वागत करते. सास्तुरकर सर लातूरहून आले, त्यांचा फोटो मी डीपीला बघत असते, फोटोज त्यांचे बघितलेले आहेत आणि आता डीपीला बघितलेल्या लोकांचे चेहरे प्रत्यक्ष दिसत आहेत. तर या ठिकाणी सर्वप्रथम जे फाउंडर मेंबर आहेत मानव जैन सर, त्यांना मी विनंती करेल की आपण इथे आसनस्थ व्हावं. बैठ जाइए आपण. आणि आता सध्याची जी कमिटी, नवीन कमिटी आहे, त्या कमिटीचे जे प्रेसिडेंट आहेत श्री संजय वायचळ यांना मी विनंती करेन आपण यावं आणि त्यांचं नवीन प्रेसिडेंट टाळ्यांनी त्यांचं जोरदार स्वागत झालं पाहिजे. त्यानंतर व्हाईस प्रेसिडेंट सैफी अकोलावाला आपण यावं. आणि सेक्रेटरी नाही आहेत करुणाकर म्हणून, जे आपले सेक्रेटरी आहेत ते काही कारणास्तव उपस्थित नाही झाले. सहसेक्रेटरी मात्र आवर्जून अतिशय उत्साहाने या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत आणि म्हणजे भरपूर प्रयत्न ही सगळी कमिटी करत आहे, सगळेजण करतायत. तर मी आपणास विनंती करते आपण कृपया यावं. आणि ज्यांचं नाव मी आता उच्चारलंय श्री रामनाथ भट, म्हणजे उच्चारलं नाहीये तर मी तुम्हाला विनंती करेल की तुम्ही PSP बद्दल बोलावं. वेलकम सर्वांचं तुमच्यातर्फे होऊ द्यावं. सो वेलकम एव्हरीबडी, सगळ्यांना स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात. हे स्वागत फक्त आजच्या कार्यक्रमाला एवढंच नाहीये की आपल्या इथे यावर्षी ऍक्टिव्हिटी आम्ही करणार आहे. जे काय आपण ऍक्टिव्हिटी प्लॅन केलेले आहे, नवीन मेंबर्स आलेले आहेत, जुने मेंबर्स आलेले आहेत, अजूनही येणार आहेत, त्या सगळ्या कार्यक्रमासाठी मी आता हे वेलकम करतो फक्त आजच्या ह्या कार्यक्रमामार्फत. त्यामुळे तुम्हाला एव्हरी थर्सडे किंवा कुठलेही आपण कार्यक्रम करतो त्याच्यामध्ये सगळ्यांना मी आजच्या डेटवरनच तुम्हाला मी किंवा आजच्या दिवसानच हे करतो की प्रत्येक कार्यक्रमाला तुम्ही यायचं, शेअर करायचं. काही एक्सपर्ट्स लोक पण आहेत आमच्याकडे, जुने मेंबर्स आहेत, नवीन मेंबर्स आहेत, असं करून आम्ही काही नवीन कार्यक्रम करतोय. आणि एवढंच नाहीये, तुमच्याकडनं पण आम्ही काही एक्सपेक्ट करू, ते पण संजय सर सांगतील काही नवीन कार्यक्रम कसं करतो. तुमच्या गायडन्स प्रमाणे, तुमच्या सजेशन प्रमाणे मी काही करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या PSP फॅमिलीला स्वागत करतो. थँक्यू. किती मिनिटाचा आहे? 2 मिनिट. कार्यक्रमाची सुरुवात आपण त्याला सुरुवातीलाच म्हणतो की कुठल्याही गोष्टीचा श्री गणेशा होऊन जाऊ दे. तर व्हिडिओ आपण श्री गणेशा प्ले करावा.
पी आठवीला होती आणि आज तिचं भवन अलंकेतून झालेलं आहे आणि ते एक छानपैकी आता PhDच्या पुढच्या अभ्यास करते. त्याबद्दल ते आपलं PhD मोठे आशीर्वाद. मी PSP मध्ये 2020 मध्ये जॉईन झाले आणि मी फोटोग्राफीचा कोर्स केला होता, पण कोर्समधनं मी ज्या गोष्टी कधीच शिकू शकले नाही आणि कदाचित कुठलाही कोर्स आपल्याला जे कधी शिकवूच शकणार नाही अशा गोष्टी PSPने म्हणजे शिकवल्या. तर म्हणजे त्याबद्दल मला खूप एक छान वाटतंय की काही गोष्टी कसं असतं की आपल्याला नॉलेज देता येतं पण दृष्टिकोन देता येत नाही, आणि PSP मधली जी लोक आहेत ते तुमचा दृष्टिकोन डेव्हलप करतात. त्यांच्या सहवासात आपण राहतो, इतके छान फोटोग्राफी करणारे की कुठल्याही म्हणजे त्या कलेकडे कसं बघावं, की बघावं कसं कशाकडेही. म्हणजे सैफी सर म्हणतात कुछ भी हो, कचरा भी हो तो आपको कंपोज करता आना चाहिए, वो भी अच्छा दिखना चाहिए. म्हणजे ही गोष्ट खूप छान आहे. आणि मला असं म्हणायचं आहे की मी थोडी शायराना अंदाजमध्ये बोलते, मी आवडते मला शायरी. तर अपने हर लफ्ज का आईना बन जाऊंगा, अपने हर लफ्ज का आईना बन जाऊंगा, उसको छोटा करके मैं कैसे बडा बन जाऊंगा. तर माणूस तोच मोठा असतो जो दुसऱ्याला लहान समजत नाही. आणि आम्ही जरी आता PSP मध्ये जॉईन झालेलो असलो तरी आमच्याकडनं शिकण्याची तयारी, म्हणजे की दुसऱ्या जर नवीन जरी व्यक्ती असला तरी त्याच्याकडनं आपण काय शिकू शकतो, त्याचा दृष्टिकोन कसा असू शकतो. तर मला असं वाटतं आतापर्यंत झालेल्या PSPच्या प्रवासाबद्दल आपले जे फाउंडर मेंबर आहेत मानव जैन सर, ते अधिक उत्तम प्रकारे आपल्या सर्वांसमोर त्यांचं मत मांडतील. थैंक यू कांचन. सैफी सर का आपने जो बात किया कि वो कचरा रहेगा तो भी वो फोटो लेना चाहिए, वो अच्छा दिखना चाहिए. वैसे उनकी स्पेशलिटी क्या है मालूम है क्या, वो इतना मैक्रो जाते हैं, वो कचरे में जो ऐसा कर्व वगैरह ऐसा दिखाएंगे पता ही नहीं चलेगा कि वो कचरा है, फूल है या क्या है. ये उनकी स्पेशलिटी है और हमको वो सब सीखना है इनके पास से. तो अभी और ऑफलाइन प्रोग्राम अभी शुरू हुए हैं तो वो बेनिफिट हम लोग जरूर लेंगे सर. अभी PSP की शुरुआत कैसे हुई वो मैं बताऊंगा. उससे पहले जो फाउंडर मेंबर हैं यहाँ पर जो उपस्थित हैं उनको मैं यहाँ पर बुलाना चाहूँगा और उनका अभिवादन हम सब मिलके करेंगे. जितेंद्र कोपड़े सर प्लीज, इमीडिएट पास्ट प्रेसिडेंट ऑफ PSP. और जितेंद्र कोपड़े और राजेश वाजे सर, इमीडिएट पास्ट सेक्रेटरी. तो ये दोनों, मैं बेसिकली ये जो सोच है मेरे दिमाग में और दिल में दोनों जगह पे आई थी, इसलिए वो आकार ले पाई. किसी एक जगह पे होती है तो शायद वो आकार लेना थोड़ा मुश्किल होता है. तो ये सोच 1999 में 1999 में मुझे आई थी. मैं मुंबई से पूना आया था उस वक्त. तो मैं मुंबई में फोटोग्राफिक सोसाइटी ऑफ इंडिया PSI का लाइफ मेंबर हूँ 1995 से. तो मैंने एक अवार्ड जीता था. PSI के जो दिग्गज जज थे वो जज उसमें जजिंग किया था. तो वहाँ का मैंने विकास शिंदे सर प्लीज, हमारे ऑनरेरी मेंबर और पास्ट प्रेसिडेंट, प्लीज आप आगे आइए सर. तो उस वक्त जो पिक्चर मेरा फर्स्ट प्राइज मुझे मिला था, बाद में वो जो कॉन्टेस्ट था यूनिक फोटोग्राफिक सोसाइटी ऑफ इंडिया करके, वो एक थी. तो उसका कॉन्टेस्ट के बाद में वही पिक्चर मैंने उसके जो मंथली कॉन्टेस्ट होती है वो मंथली कॉन्टेस्ट में मैंने डाला था. तो वहाँ पर वो एक्सेप्ट भी नहीं हुआ. तो सेम जज, और तो जब मैंने उनको पूछा कि सर ये आप ही ने वहाँ पर फर्स्ट प्राइज दिया था, यहाँ पर मेरे को एक्सेप्ट, मैंने मंथली कॉन्टेस्ट में भी एक्सेप्टेंस में नहीं आया है. तो उन्होंने बोला कि जो अवेलेबल पिक्चर का जो लॉट था, ठीक है, उसमें उस वक्त आपका बेस्ट था, और आज जो लॉट है अवेलेबल पिक्चर का उसमें एक्सेप्टेंस में नहीं आ पा रहा है, क्योंकि उससे बेहतर
बहुत सारे और पिक्चर्स हैं। तो ये मेरे दिमाग में घर कर गया था। और पीएसआई से मैंने थोड़ा बहुत फोटोग्राफी 83 से मैं करता था, लेकिन पीएसआई में थोड़ा बहुत सीखा। और जब यहाँ पर आया तो मुझे यहाँ पर ऐसा कोई ऑर्गेनाइजेशन दिखा नहीं। तो मेरे पास ये राजेश वाजे और जितेंद्र कोपड़े जो हैं वो कुछ एडिटिंग के काम के लिए मेरे पास आते थे। तो उस वक्त मैंने उनको बोला था कि हमें ऐसा एक ऑर्गेनाइजेशन चालू करना है। तो वो ऑर्गेनाइजेशन चालू करने के लिए सबसे पहले इन दोनों को मैंने बात की थी। उन्होंने तुरंत तैयारी दिखाई थी। और उसके बाद में एक ऐसे प्रोग्राम में वहाँ पर सुनील कापड़िया हमको मिले, हमने उनको भी बात की। तभी वो शिफ्ट हुए थे। तो हम लोगों ने 4 जन मिलके उस हमारे साथ में बाड़ा साहब भोसले और अपने रणखांबे सुरेश रणखांबे सर, वो आज दोनों आ नहीं पाए हैं, वो थे। तो इतने लोगों ने मिलके हम लोगों ने हमारी फोटोग्राफिक सोसाइटी ऑफ पुणे जो स्टार्ट की थी 2001 में। और उसका फर्स्ट इनॉग्यूरल जो प्रोग्राम था हम लोगों ने 12 अगस्त 2001 उद्यान मंगल कार्यालय में हम लोगों ने रखा था। तो तब से ये जर्नी चालू है। और जो फोटोग्राफी एज ए आर्ट फॉर्म, ठीक है, उसको बढ़ावा देने के लिए उसमें बहुत अच्छा काम कर सके हमारे मेंबर, इस उद्देश्य के साथ में ये जर्नी चालू है। आज 25वें साल में हम लोग कदम रखने जा रहे हैं। तो ये हमारी जर्नी 25वें साल में कदम रख रहे हैं। 25वां साल पूरा भी हो जाएगा और जाते जाते 50वां साल भी आ जाएगा। तो यही हम लोग उम्मीद करते हैं। और बस इसी तरीके से हमारी पीएसपी, हमारी सबकी पीएसपी चालू हुई थी। थैंक यू। थँक्यू मानव सर. ह्याच्यानंतर आपली नवीन जी कमिटी तयार झाली आताची, त्यातले 4 मेंबर्स इथे आहेतच. त्या व्यतिरिक्त मी आणखी जे मेंबर्स आहेत, संगीता लोणा प्लीज इथे आपण म्हणजे थांबा फक्त इंट्रोडक्शनसाठी. आणि देऊ दे 1 मिनिट अर्धा मिनिट. नाही बोलणार म्हणजे काय. प्रशांत पडमलकर, विलास क्षीरसागर, जगदाळे सर आहेतच तिथेच आहेत, फक्त उभं राहायची गरज आहे. आणि मी मला असं वाटतं की आपण स्वतःला जितकं ओळखतो तितकं दुसरं कोण ओळखत नाही. त्यामुळे आपण स्वतःच्या फोटोग्राफीच्या आवडीबद्दल सांगावं. संगीता. मी हाऊसवाईफ आहे. घरात मुलांकडे कॅमेरा असल्यामुळे मला ही सवय लागली. आणि जस्ट 2-3 वर्षापूर्वी मला ह्या ग्रुपचं इंट्रोडक्शन माझ्या मित्रांनी करून दिलं होतं. आणि खूप काही शिकायला मिळालं. काहीच माहिती नव्हतं फोटोग्राफीबद्दल. आणि ही जर्नी जस्ट सुरू झालेली आहे आता. मी प्रशांत पडमलकर. मी IT प्रोफेशनल आहे. साधारणतः 6-7 वर्षापूर्वी फोटोग्राफीची सुरुवात केली होती. यूट्यूबवरती बघून थोडंसं DSLR घेऊन मी सुरुवात केली होती. आणि फोटोज काढतोय, काय चूक काय बरोबर याचा काही अंदाज नव्हता आणि काही कळत नव्हतं. म्हणजे फक्त क्लिक करत राहायचं एवढंच. कंपोजिशन, लाईट्स थोडंफार जेवढं आहे तेवढं बघून. पण साधारणतः 1-2-3 वर्षापूर्वी कांचननी मला इंट्रोडक्शन दिलं PSPचं आणि मी ते जॉईन केलं. 2 वर्ष मी कमिटी मेंबर पण आहे. आणि आता जो दृष्टिकोन मिळतोय म्हणजे सगळ्यांनीच, प्रत्येक मेंबर, कोपडे सर आहेत, जगदाळे आहेत, सैफी सर आहेत, खूप गोष्टी शिकायला मिळतात. आणि बघूयात असाच जर्नी आपण हा सुरू ठेवूया. नमस्कार, विलास क्षीरसागर. 93 पासून फर्ग्युसन कॉलेजमधून 1 वर्षाचा कोर्स केला होता फोटोग्राफीचा. तेव्हापासून आवडीने फोटो काढायचा प्रयत्न करतोय आणि अजून शिकतोय. या ग्रुपवर भरपूर काही शिकायला मिळालं आणि आता चालू आहे फोटोग्राफी. मी ॲडव्होकेट किशोर जगदाळे, 2007 पासून PSPचा मेंबर्स आहे. PSP असंच एक आजच्या दिवसाचे कार्यक्रम म्हणून तिथे एक छोटीशी ओळ होती की आज कॅननच्या शॉपमध्ये सगळे PSPचे लोक भेटून तिथे एक वर्कशॉप अरेंज केली. म्हणून मी सहज त्या कॅननच्या शॉपमध्ये FC रोडला गेलो होतो आणि तिथं आमचे नावडे सर होते प्राध्यापक.
त्यावेळेस ते एवढे ॲक्टिव्ह होते, म्हणजे अजून सुद्धा ते ॲक्टिव्ह आहेत. ते म्हटले तुम्ही आलात तर मग आमचे PSPचे मेंबर्स. आणि अशा पद्धतीने मी 2007मध्ये कॅननच्या शॉपमध्ये मेंबर्स झालो होतो आणि कॅमेरा छोटा त्यावेळेस घेतला होता. मला आठवत आहे माझं पहिलं आउटिंग त्यावेळेस काहीच कल्पना नव्हती आणि जॉईन झालेलं पहिलं आउटिंग होतं आणि माझ्याकडे मोबाईल होता म्हणून मी मोबाईल घेऊन गेलो होतो. पण आमचे काही शिक्षक किंवा या संस्था मधले काही पदाधिकारी एवढे कडक होते, म्हणजे नाव घ्यायला काय हरकत नाही, आमचे सुनीलजी कपाडिया त्यावेळेस प्रेसिडेंट होते. आणि त्यांनी जेव्हा आम्ही भाज्या लेण्याला गेलो होतो आउटिंगला आणि माझ्या हातून मोबाईल पाहिला, असं का नाही त्या दिवशी मला सटकून त्यांनी झापलं, ये PSP में मोबाईल नाही चलेगा, गो आउट. आता म्हणलं एवढ्या लांब आले तर आजच्या दिवस तुमची कंपनी द्या, पुढच्या वेळेस कॅमेरा घेऊन ये. अशा पद्धतीने काही स्ट्रिक्टली काही फॉलोअर्स होते आणि काही काम करून घेत होते आणि त्या माध्यमातून आज पुष्कळशे लोक आज इंटरनॅशनल लेवलला सुद्धा आपल्या ह्या फोटोग्राफीची कला सादर करतात. मला आठवतं आमचा एक ॲन्युअल डे आमच्या व्हायसरॉय सदनच्या फार्म हाऊसला झाला होता आणि मॉडेल शूटिंग होतं. कोणी यायचं त्या मॉडेल शूट, म्हणजे काही गोष्टी कुठे आपण कशा पद्धतीने वागल्या पाहिजे हे आम्हाला ह्या PSPच्या ग्रुपमधून समजलं. आणि त्यावेळेस छानपैकी आपला ॲन्युअल डे झाला होता. पुष्कळ ॲन्युअल डे प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या ठिकाणी झालेले आहेत आणि प्रत्येकाने अनुभव. इथे एवढे जुने लोक मला आज भेटले, आमचे कानसकर्ते, त्यांच्याकडून मला एवढं काही शिकायला भेटलं आणि कल्पनेच्या बाहेर, म्हणजे ते मूर्तीचे फोटो काढताना त्या मूर्तीमध्ये काय पाहायचं आणि कशाचा फोटो काढायचा अशापासून तुमचे नामियार सर मला आठवतात. व्हायसरॉय सदनच्या फार्म हाऊसला आम्ही लांब होते आणि त्यांच्याकडे कुठली लेन्स होती फक्त पक्षी एका तारेवरती एक छोटा बसलेला होता आणि त्यांनी काढला होता, क्लिक केला आणि आम्हाला दाखवला. म्हणजे अशी कला फोटोग्राफीच्या माध्यमातून आपण लोकांच्या पुढे दाखवू शकतो याचा मला अनुभव आला. आणि असे पुष्कळचे आउटिंग्स वगैरे जे आहेत, मी गेले 7-8 वर्ष PSPचे आउटिंग अरेंज केले होते, लॉंग आउटिंग, छोटे आउटिंग, मंथली आउटिंग. आणि अशा पद्धतीने माझा हा 2007 पासूनचा हा 15-16 वर्षाचा जर्नी छानपैकी मला चांगले दोस्त भेटले. आमचे आसनीकर सदनसोबत आम्ही आवलीला गेलो होतो. आवली म्हणजे खरं हिमाचल प्रदेशमध्ये आम्हाला एक देणगीच होती त्या निसर्गाची. अशा पद्धतीने फोटोग्राफी आम्हाला काढता आली आणि जे काही चांगलं काढतो आपण ते लोकांपुढे दाखवता यावं या उद्देशाने PSPचे आपले वर्षातून 2-2, 3-3 एक्झिबिशन्स होतात. बागबंदर म्हणा किंवा चांगल्या चांगल्या ठिकाणी एक्झिबिशन्स होतात आणि आपण जे काय चांगले फोटोग्राफ्स काढले ते लोकांपर्यंत पोहोचतात. आणि अशा माध्यमातून सुद्धा आम्हाला एक्झिबिशनच्या नवीन मेंबर्स मिळाले, नवीन स्टुडंट मिळाले आणि PSP आज ह्या 25व्या वर्षामध्ये पर्यंत पोहोचलेले आहे. पुष्कळसे उद्दिष्ट आहेत. आता कमी यावर्षी आपलं एक इंटरनॅशनल आउटिंग व्हावं, PSPचं एक पहिलं इंटरनॅशनल आउटिंग व्हावं अशी एक आम्ही कमिटीमध्ये सुद्धा इच्छा प्रदर्शित आणि त्याबद्दल नक्की यावर्षी आपण एक कमीत कमी काठमांडू किंवा कंबोडिया किंवा अशा ठिकाणी एक आउटिंग काढूया आणि एक सगळ्यांना त्याला लाभ कसा घेता येईल, बजेट ट्रॅव्हल्स कसं केलं जातं हे आपण PSPच्या माध्यमातून शिकतो. प्रत्येक महिन्याच्या आउटिंगला आमच्या कानसकरांची आम्हाला आठवण आहे. प्रत्येक काय 600 रुपये 700 रुपये आउटिंगचे काढले तर त्याच्यातून 10 रुपये शिल्लक राहिले तर ते पुन्हा लोकांना सही करायला लावायचे आणि ते 10 रुपये द्यायचे. म्हणजे अशा पद्धतीने आपण कुठलाही नो प्रॉफिट नो लॉस, आपला हा ट्रस्ट आहे, रजिस्टर्ड आहे आणि या माध्यमातून नो प्रॉफिट नो लॉस. पण ज्या पैशाशिवाय काही गोष्टी होत नाही, यासाठी आपल्याला हे मिनिमम जे काही कॉन्ट्रिब्युशन असतं ते काढावंच लागतं आणि त्याच्यातून आपण जास्तीत जास्त आनंद घेत असतो. जास्त काय बोलत नाही मी, तर पुष्कळ काय बोलण्यासोबत आहे. आपापली पुढची पिढी आता नवीन यायला पाहिजे, ती तयार झाली पाहिजे आणि त्यांच्यासोबत आता आमच्यासारख्या लोकांनी काम केलं कारण टेक्नॉलॉजी एवढी वाढत चाललेली आहे. आता आमच्यासारख्या लोकांना टेक्नॉलॉजी म्हटलं की पुढं कशा पद्धतीने जायचं ही अडचण असते. तर नवीन माध्यमात आमचे अरुण सर जे आहे शाह सर आहेत, तर अशा पद्धतीने आपल्याला जास्तीत जास्त नॉलेज देण्याचा PSPच्या माध्यमातून प्रयत्न होतो आणि तो आपण सगळ्यांनी घेत आलेलो आहोत, यापुढे आपण घेत राहू एवढं मी बोलतो आणि माझे 2 शब्द संपले. मानव सर फाउंडर मेंबर आहेत आणि त्यांनी स्वतःच्या सोबत PSP सोबत स्वतःचं इंट्रोडक्शन केलेलंच आहे. तर मी संजय सरांना संजय व्हायचा
2000 सालापासून PSPशी असोसिएटेड आहे. बालगंधर्वमध्ये एक्झिबिशन होतं आणि मला वाटतं 2001 असेल, एखादं वर्ष मागे पुढे एक्झिबिशन बघायला गेलो आणि म्हटलं नाही आपलं आवडीचं क्षेत्र आहे आणि तिथंच मेंबर झालो आणि तेव्हापासून PSP बरोबर असोसिएटेड आहे. बऱ्याचशा आउटिंग वर्कशॉप या सगळ्या गोष्टी केल्यात आणि यावर्षी सगळ्या मंडळींनी मला त्या खुर्चीवर बसवलंय. तर तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण पुढची वाटचाल करू. थँक्यू. Hi, I'm Saifi Akolawala. I joined PSP in the year 2011. Joined PSP to learn photography, but over time, it has not only taught me photography per se, but it has given me an extended family where we would love to meet every Thursday and interact with each other. I see the same thing happening today. I'm very happy about it. Thanks. सर तुम्ही जे आता मंथली जे आता इयरली म्हणजे हेन्सफोर्डचे प्रोग्राम येणार आहे त्याबद्दलही सांगून द्या. Like we used to carry on earlier, we will be trying to do multiple programs every month. There will be around 2 programs about learnings, advanced as well as basics for new members, and one particular week, Thursday of a month, the 3rd Thursday probably, will be a contest among all our members, and the 4th weekend we will be having an outing. So we will try to replicate what we used to do earlier and get more and more people together, and hopefully all of you all, old and new, will join us. So looking forward to it. Thank you. श्री रामनाथ भट सर. मी मला वाटतं 2004 किंवा 5 मध्ये जॉईन झालं असेल, ज्यावेळी मानवजींच्या स्टुडिओमध्ये ते कार्यक्रम असायचे त्यावेळी. आणि मला वाटतं डिजिटल कॅमेरा त्यावेळी जास्त नव्हती, त्यावेळी नेगेटिव्ह मधून असायचं आणि प्रत्येकाला 2 क्लिक करायला हे चान्स द्यायचे. म्हणजे अशा वेळी त्यावेळी फर्स्ट मी अटेंड केलं होतं. त्या दिवशी मानवजी होते, हे होते आपले गुजरजी होते, शिंदे होते, नंतर सर होते, असे 4-5 लोक होते. त्यावेळी मी अटेंड केलं आणि त्यावेळेस मी मेंबर झालो होतो. आणि नंतर त्याच्यानंतर एकदा कधीतरी मी आउटिंगला नाव दिलं होतं आणि मग कॅन्सल केलं. त्यामुळे मानवजीने मला खूप छापलं होतं की पैसे दिले नव्हते, फक्त नाव दिलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी एवढं म्हणलं होतं की ठीक आहे, तू ट्रिपला नका येऊ, उद्या येऊन पैसे देऊन जा. आणि ते खरंच होतं की त्या दिवशी काहीतरी 5-6 लोकांना ट्रिपला जायचं होतं, महाबळेश्वरला कुठेतरी होतं, की त्या दिवसानंतर कळलं की कुठलंही नाव दिलं तर आम्ही तिकडे जायला पाहिजे, नुसतं नाव देऊन नाही चालणार. त्यामुळे तसं डिसिप्लिन होतं आणि खरंच त्यांनी त्यावेळी आउटिंग मला वाटतं मानवजीच बघायचे त्यावेळी. येस, त्यावेळीपासून मी जॉईन केलेलं आहे. त्यावेळेनंतर खूप मी फोटोग्राफी करतो, शिकतो, चालूच आहे. थँक्यू सर. आणि मला वाटतं हे डिसिप्लिन कंटिन्यू राहणारच आहे कायम. आणि आउटिंग इन्चार्ज आपले किशोर जगताळे सर आणि संगीता लोणावत मॅडम तर हे आहेत. तर सर तुम्ही आउटिंगबद्दल आता सांगितलंच आहे, सर्वांना बोलला आहेत. तर मला वाटतं की तेवढं सांगितलेलं पुरेसं असावं. आउटिंगबद्दलचे जे अपडेट्स आपल्याला वेळोवेळी म्हणजे मिळतीलच ग्रुपवर. माझ्याबद्दल सांगते की माझं नाव कांचन पाडळकर. तर मला PSP इंट्रोड्यूस केली जितेंद्र कोपर्डे सरांनी, की ते मी फोटोग्राफी शिकले. एक गव्हर्नमेंटचं हे होता, कोर्स होता 1 महिन्याचा, फुल टाईम कोर्स होता 9 to 5. तर मग तिथे मी फोटोग्राफी शिकले. पण मी थोडं आणखी पुढे काय करायचं, कसं करायचं त्याबद्दल मी कोपर्डे सरांना विचारलं. त्यांनी PSP जॉईन कर मला म्हटले, अजून तुला बरंच शिकायला मिळेल. आणि बरंच काही शिकायला मिळतंय, जे मी माझ्या सुरुवातीलाच सांगितलं. आणि कायम शिकत राहील, PSP बरोबर विद्यार्थी म्हणून शिकत राहील कायम. आणि यानंतर आपले जे सर म्हणजे 25 इयर्सचं जे सिल्वर जुबली आहे आपली, तर त्याबद्दल पुढच्या म्हणजे इयरली जे पण कॉन्टेस्ट वगैरे जे काही होणार आहेत आणि ऑफर्स जे आता मेंबरशिपसाठी आपण ते दिलेत, मेंबरशिप नवीन मेंबरशिपसाठी, तर मी सांगेन मानव सर तुम्ही त्याबद्दल बोला.
अभी हम 2 दिन से एक मैसेज पढ़ रहे हैं कि राधा कृष्ण सर, जो फोटोग्राफी के पितामह हम लोग कह सकते हैं उनको, वो अभी हमारे साथ फोटोग्राफी में नहीं है, तो हम आदर से उनको श्रद्धांजलि अर्पण करते हैं। एक मिनट का मौन रख के हम लोग उनको श्रद्धांजलि अर्पण करते हैं। हम लोग 25 इयर्स का सेलिब्रेशन करने जा रहे हैं। तो आज का जो इवेंट है, सिल्वर जुबली सेलिब्रेशन लॉन्चिंग ईयर, ठीक है, ये इवेंट हम लोगों ने, और ये आइडिया बेसिकली हमारे प्रेसिडेंट श्री संजय सर का था। तो सबको अच्छा लगा और आज का कार्यक्रम देखते देखते फाइनल हो गया। और थोड़ा ऐसा सोच रहे थे कि बहुत सारे जन अभी बहुत दिनों से मिले नहीं हैं। जो कोविड करके जो आया था, वो दौर जो था, तो उसमें हमारे ऑफलाइन प्रोग्राम बंद हो गए थे। और पीएसपी वाज द फर्स्ट क्लब इन इंडिया कि इन्होंने ऑनलाइन प्रोग्राम चालू किए थे, बराबर है। तो वो ऑनलाइन प्रोग्राम हम लोगों ने कंटिन्यूस एवरी थर्सडे हम लोग करते थे। और ये 2020 में, और उसके बाद में 2021 में पीएसपी को 21 साल पूरे हुए थे, तभी हम लोगों ने पूरा एक वीक सेलिब्रेशन किया था, वो भी ऑनलाइन था। और हम लोगों ने 21 वेबिनार हम लोगों ने बैक टू बैक रखे थे, एक दिन में 3 वेबिनार। लेकिन अब फिर से जो 25वां साल है, उसको बहुत जोरों से, बहुत अच्छी तरीके से फोटोग्राफी की अलग अलग एक्टिविटी के साथ में हमें मनाना है। तो हम लोगों ने कुछ कमेटी में कुछ हम लोगों ने डिसाइड किया कि हम लोग क्या क्या करना चाहते हैं। तो हम सिर्फ शॉर्ट में आपके सामने हम बताते हैं। सबसे पहले हमारा जो सेलिब्रेशन होता है अगस्त महीने में होता है। 12 अगस्त हमारा एनुअल डे होता है और 19 अगस्त ये होता है हमारा वर्ल्ड फोटोग्राफिक डे, ठीक है। तो इस 2 जो डेट्स है, इसके बीच में हम लोग सेलिब्रेशन ज़्यादा करके करते हैं। तो उसमें हम लोग एवरी ईयर एनुअल कॉन्टेस्ट रखते हैं 12 अगस्त के दिन, जो हमारा एनुअल डे होता है, उसमें हम लोग एनुअल कॉन्टेस्ट रखते हैं। तो जो एनुअल कॉन्टेस्ट में जो भी हमारे मेंबर्स हैं वो पार्टिसिपेट करते हैं और उसी वक्त जजिंग होता है, जजिंग के बाद में अवार्ड डिक्लेयर होते हैं। तो ये जो एनुअल कॉन्टेस्ट ये साल का होगा 2025 एनुअल कॉन्टेस्ट है, उसका जो ये है अपना थीम है, वो थीम है फेस्टिवल एंड सेलिब्रेशन। तो अभी से हम लोग अनाउंस करते हैं। अभी इसके जो नोटिस बोर्ड में इसके बारे में और भी डिटेल में इंफॉर्मेशन दी जाएगी। तो फेस्टिवल एंड सेलिब्रेशन ये थीम है, क्योंकि हम लोग 25 ईयर सिल्वर जुबली सेलिब्रेट कर रहे हैं, तो वो फेस्टिवल के स्वरूप में ही हम लोग सेलिब्रेट करेंगे, इसलिए ये थीम रखा है फेस्टिवल एंड सेलिब्रेशन। तो इसके ऊपर जो भी कितने पिक्चर्स आपको सबमिट करने हैं, क्या साइज होगा, पूरा डिटेल बाद में आपको दिया जाएगा। तो एक ये इंफॉर्मेशन है। दूसरा एक इंफॉर्मेशन, अभी बहुत जोरों से हमारा डेली कॉन्टेस्ट चालू है। पीएसपी में रोज मेंबर्स पिक्चर अपलोड करते हैं, जो कॉन्टेस्ट का ग्रुप है उसमें अपलोड करते हैं, और वो इमीडिएटली जजिंग होता है रात को, दूसरे दिन उसका रिजल्ट भी आ जाता है। ये हमारा ऑनलाइन कॉन्टेस्ट है जो व्हाट्सएप के ऊपर हम लोग करते हैं।
इसके अलावा हमारे अभी जो स्टार्ट किया है वापस हम लोगों ने ऑफलाइन प्रोग्राम जो स्टार्ट किए हैं उसमें मंथली कॉन्टेस्ट फिर से शुरू किया है। तो ये जो कॉन्टेस्ट होता है ये अभी दोनों कॉन्टेस्ट मिला के हम लोग फोटोग्राफर ऑफ द मंथ, तो हम लोग जो इसमें जजेस जो हैं वो मार्क्स देते हैं, वो मार्क्स के हिसाब से 3 स्टार, 2 स्टार एंड 1 स्टार। 3 स्टार जो होता है जो बेस्ट फोटोग्राफर ऑफ द मंथ होता है, जो सेकंड जो होता है मैंने 2 स्टार वो रनर अप होता है, और जो 1 स्टार है वो थर्ड होता है। कि जो भी ये जो 3 फोटोग्राफर रहेंगे 3 स्टार, 2 स्टार और 1 स्टार वाले को, उसको पीएसपी की तरफ से सब्सिडी दी जाएगी। जो सब्सिडी का यूज उसको आप यूटिलाइज कर सकते हैं। बाहर के जो सैलून्स होते हैं, नेशनल इंटरनेशनल सैलून्स हैं, उसमें आप पार्टिसिपेट करके आप उसको यूटिलाइज कर सकते हो। तो वो जो है जो बेस्ट फोटोग्राफर यानी तो 3 स्टार होगा उसको 1 महीने में 600 रुपीज की सब्सिडी दी जाएगी। तो जो हम लोग आप उसको चाहे तो एक ही सैलून में पार्टिसिपेट करके पूरा 600 रुपया यूटिलाइज कर सकते हो, या आप 200 रुपया करके 3 अलग अलग सैलून, वो आपके ऊपर है, लेकिन उसको यूटिलाइज आपको सैलून में ही करना है। तो एक ये हम लोगों ने स्टार्ट किया है। दूसरा एक मेंबरशिप का जो है, जो पुराने मेंबर हैं उसके लिए एक स्कीम हम लोगों ने ये सोचा है, जो उसका यहाँ पर लगा भी है, बैनर लगा भी है। जो पुराने मेंबर जिसने कभी भी ये 25 साल में 1 साल भी मेंबरशिप ली है और उसके बाद में उसने रिन्यू नहीं करवाया है, या 5-10 साल मेंबरशिप लिया है उसके बाद में रिन्यू नहीं करवाया है, तो वो फिर से रिन्यू करवाए। और वो रिन्यूअल का भी स्कीम आपको बताता हूँ, लेकिन जब भी वो रिन्यू करेंगे तो पहले हमारा क्या होता है, अभी तक ऐसा है कि आप एक बार आपकी मेंबरशिप लैप्स हो गई, ठीक है, तो फिर आपको मेंबरशिप लेने के लिए फिर से नए मेंबरशिप का पूरा प्रोसीजर फॉलो करना पड़ता था। आपको रजिस्ट्रेशन फी आपको भरना पड़ता था। तो वो पूरा का पूरा रजिस्ट्रेशन फी जो अभी 500 रुपीज है वो आपको नहीं देना होगा। आपको मेंबरशिप सिर्फ रिन्यू करवानी है। और अभी ये जो रिन्यू का जो है मेंबरशिप, इसमें एक स्कीम हम लोगों ने रखी हुई है। आप एट ए टाइम 3 साल की मेंबरशिप लेते हो तो उसका टोटल होता है 1500 इंटू 3 4500 रुपया, 4500 रुपीज उसका टोटल होता है। तो आपको एक साथ में अगर 3 साल की अगर आप मेंबरशिप लेते हो तो आपको सिर्फ 3000 रुपये भरने पड़ेंगे। तो अभी जो पुराने मेंबर्स हैं वो वापस पीएसपी में जुड़े, ये पीएसपी की इच्छा है, पीएसपी की तरफ से ये पहल की जा रही है कि मनीषा जी हंस रही हैं तो वो जुड़े, क्योंकि सबका साथ सबका विकास ये नारा अभी पीएसपी ने तय कर लिया। और लाइफ मेंबरशिप के लिए भी अभी लाइफ मेंबरशिप जो है वो 15,000 रुपीज है। अगर आपको लाइफ मेंबरशिप लेनी है तो 15,000 रुपया आपको भरना है। तो उसमें भी डिस्काउंट रखा गया है। लाइफ मेंबरशिप अभी आप लोगे तो 12,000 रुपये में आपको 12,000 रुपीज में आपको लाइफ मेंबरशिप मिल सकती है। और ये पूरा का पूरा जो ऑफर है वो पूरा का पूरा ऑफर 31 अगस्त 2025 तक है, क्योंकि अपना सेलिब्रेशन अगस्त में होने वाला है। तो तब ज्यादा से ज्यादा लोग हमारे पुराने मेंबर स्पेशली जुड़े तो बहुत अच्छी बात है। ये सोच के हम लोगों ने ये स्कीम्स हम लोगों ने रखा हुआ है। तो आप ये सबका बेनिफिट जरूर से लीजिएगा। और एक बात, जो लाइफ मेंबर है 12,000 हमने ऑफर दिया हुआ है। अगर किसी को 15,000 लेने का है वो भी ले सकता है। तो कहने का ये है, जो भी अगर किसी को डोनेशन देने का है, कुछ गुडविल देने का है तो मोस्ट वेलकम है, क्योंकि पीएसपी को पैसा चाहिए कुछ एक्टिविटी करने के लिए। तो हमने सिर्फ ये अगस्त के लिए इसके लिए रखा है कि अगर किसी को इंटरेस्ट है लाइफ मेंबर होने का तो ये है। और दूसरी बात ये भी है, अगर 3,000 भी हम 3 साल का दे रहे हैं तो आपको 3 साल होने के बाद आपको हिसाब देने का है कि 3 साल में हम 3,000 का कुछ अच्छा सीखा, यानी कुछ हमने इम्प्रूवमेंट किया या नहीं किया, तो आपको 3 साल होने के बाद वो देने का है
कि वो हमको एडवांटेज हुआ या नहीं हुआ। तो हमारा इंटेंशन ये है कि आपको 3 साल में आके आपको इंटरेक्शन करने का, हमारे साथ में फोटोग्राफी सीखने का है या तो हमको सिखाने का है। तो इट विल बी बहुत होना चाहिए। तो इसका ही मतलब ऐसा है। प्लीज मॅग्नम फोटोजमध्ये दरवर्षी तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ सबमिट करायला लागतो, तसं तुम्ही PSP मध्ये करू शकाल आणि तो अनालाइज केल्यानंतर पुढची मेंबरशिप कंटिन्यू करायची किंवा मग ती जास्त पैशाने लावायची की नाही हा अधिकार PSP पे आहे. ओके, अभी आगे के जो हम लोग प्रोग्राम, बहुत सारे प्रोग्राम हम लोग करने वाले, जैसे सैफी सर ने बताया, अभी पूरा ज़्यादा डिटेल देना थोड़ा सा मुश्किल है, लेकिन आप यहाँ पर देख रहे हैं, यहाँ पर देखिए, यहाँ पर है, यहाँ पर लेक्चर्स तो होते ही हैं, ठीक है, लेक्चर्स होता है, डेमोन्स्ट्रेशन होते हैं, स्टूडियो इवनिंग, जो हमारी स्टूडियो इवनिंग बंद हो गई है, अब मानसी या साहिद सर वगैरह जो पुराने हैं, हम लोग पहले स्टूडियो इवनिंग बहुत सारे करते हैं। स्टूडियो इवनिंग यानी कि हम लोग कोई भी एक सब्जेक्ट या थीम को लेके हम लोग शाम को, जब भी हम लोग मिलते हैं थर्सडे शाम को, वहाँ पर हम लोग फोटोग्राफी करते हैं। तो अलग अलग सब्जेक्ट के ऊपर, अलग अलग जनर के ऊपर हम लोग इनडोर जो फोटोग्राफी होती है वो हम लोग करते हैं। तो ये वापस हम लोग शुरू करने वाले हैं स्टूडियो इवनिंग। इसके बाद में स्लाइड शो तो वैसे ऑनलाइन भी होता था और अभी भी होगा, ठीक है। उसके बाद में आउटिंग्स जो है, आउटिंग्स के बारे में जगदाड़े सर और संगीता जी डिटेल में आपको बाद में इंफॉर्मेशन भेजेंगे। वर्कशॉप, हमारे पास वर्कशॉप करने के लिए अच्छे अच्छे अलग अलग सब्जेक्ट्स, अलग अलग जनर से अभी फैकल्टी हम लोगों ने कांटेक्ट किया है, उन्होंने अभी अपनी सम्मति दर्शाई है। उसमें से 2 दिग्गज फैकल्टी जो हैं हमारे साथ में ही बैठे हुए हैं, हमारे ऑनररी मेंबर हैं, विकास शिंदे सर और अरुण शाह सर, और ये अपने सुहास आसनीकर सर। तो सुहास आसनीकर सर का जो स्पेशलिटी है आर्किटेक्चर फोटोग्राफी एंड फाइन आर्ट फोटोग्राफी, यस सर, है ना। सुहास आसनीकर सर का जो वो स्पेशलिटी है, तो उनका भी हम लोग बेनिफिट लेंगे। और एक आइडिया नया है रामनाथ सर का कि एक डिजिटल लाइब्रेरी हम लोग चालू करने का सोच रहे हैं। तो आप PSP द फोटोग्राफिक सोसाइटी ऑफ पुणे यूट्यूब, उसको आप सब्सक्राइब करिए। द फोटोग्राफिक सोसाइटी ऑफ पुणे का इंस्टाग्राम अकाउंट है PSP फोरम फाइन आर्ट फोटोग्राफी करके, आप उसको फॉलो करिए। और फेसबुक के ऊपर पेज भी है और ग्रुप भी है। पेज है द फोटोग्राफिक सोसाइटी ऑफ पुणे ऐसा करके, और जो फेसबुक के ऊपर ग्रुप है वो PSP फोरम फाइन आर्ट फोटोग्राफी। तो आप उसमें भी बहुत सारा आपको मिलेगा और आपके पिक्चर्स भी आप उसमें आप ये कर सकते हैं। और हम लोग माने जॉइंटली कोलैबोरेट करके भी एक दूसरे का ये कर सकते हैं। इसके बाद में एग्जीबिशन एंड डेली कॉन्टेस्ट, ये अपना एग्जीबिशन एंड डेली कॉन्टेस्ट, ठीक है। तो इसका हम लोग कर रहे हैं। एग्जीबिशन बहुत टाइम से हमारा नहीं हुआ है, वो भी हम लोग कर रहे हैं, बराबर है। और हमारे फैकल्टी में, सॉरी किरण जी यहाँ पर, ये बहुत अच्छा, पीछे बैठे तो मेरे को ध्यान ही नहीं आया यहाँ पर, तो बहुत हर वक्त तैयार रहते हैं। हम लोगों ने उनको बोला था एक भाई, हम जो अगरबत्ती के धुएं बहुत अच्छी तरीके से अलग अलग शेप में वो दिखाते हैं, तो उसका वर्कशॉप हाँ करेंगे। तो श्वेता देशमुख के यहाँ पर हम लोगों ने किया था। इसके बाद में अभी उनको बोला था वो पोर्ट्रेट एंड फैशन के ऊपर, तो अपने स्टूडियो में उन्होंने वो किया था। तो हमारे पास बहुत अच्छे अच्छे फैकल्टी हैं और इन सब का हम लोग अभी बेनिफिट लेने का चालू कर रहे हैं। तो आप लोग सब एक साथ में अच्छी तरीके से जुड़िए। सबसे पहले मैं सबका स्वागत करता हूँ, अपने सब फाउंडर मेंबर्स, जीतू भाई, मनोज जी, राजेश जी, अपने ऑनररी मेंबर्स, अरुण जी, विकास सर जी, सुहास सर जी, all our PSP members. We are really overwhelmed. हमें बहुत खुशी हो रही है कि जो हमारे दिमाग में हमने पहले मीटिंग में सोचा था कि अब ये सिल्वर जुबली ईयर है एंड वी शुड गेट ऑल आवर प्रीवियस मेंबर्स, हमारे जो भी पुराने मेंबर्स हैं सबको एक साथ लाना है। और मुझे आज खुशी हो रही है कि मेरा उद्देश्य सफल हुआ है। आई एम रियली हैप्पी। आज
इतने लोग मिले हैं इतने सालों बाद. मानसी, आई थिंक वी हैव मेट आफ्टर 10-12 years. मनीषा जी, ऑल मेंबर्स, आई एम रियली हैप्पी कि आज जो हम इकट्ठा हुए हैं, वी हैव कम टुगेदर फॉर 2 things. फर्स्ट बेसिक इज फोटोग्राफी, उसका पैशन हम सब में है. और दूसरी चीज पीएसपी के लिए अपना जो दिल से लगाव है वो. तो ये साल हमें बहुत कुछ करना है. जब मैंने ये रिस्पॉन्सिबिलिटी ली तो एक चीज मुझे बहुत दिमाग में बैठ गई कि आज 25 साल हुए अपने ऑर्गेनाइजेशन को, बट वी डोंट हैव आवर ओन ऑफिस. हमारे पास 100-200 फुट की भी जगह नहीं है जहाँ पे हम अपना ऑफिस कर सके, जहाँ पे अपने रिकॉर्ड्स रख सके. अपनी बहुत सारी इक्विपमेंट्स है, बुक्स है, वो रखने के लिए अपने पास जगह नहीं है. तो मेरा सबसे रिक्वेस्ट है कि आप सजेस्ट कीजिए कि कहाँ पे हम ऑफिस रख सकते हैं. अपने को शुरू में सिर्फ 100-200 स्क्वायर फुट की जगह रहेगी, 200-300 स्क्वायर फुट की जगह मिलेगी तो भी चलेगी. भले हम शुरू में रेंट में लेंगे, लेकिन अपना खुद का ऑफिस होना चाहिए. ये मुझे बहुत दिल से लगा. और उसके लिए आज यहाँ पे इतने सब सीनियर मेंबर्स हैं, मैं सबको रिक्वेस्ट करता हूँ कि आप प्लीज आगे आइए. और ये साल बिफोर दिस ईयर एंड्स हम अपना खुद का ऑफिस में अपना पीएसपी का बोर्ड लगाएंगे. बाकी तो एक्टिविटीज होती रहेगी. मानव जी ने, सैफी जी ने सब बोला है कि क्या क्या एक्टिविटीज होने वाली है. आउटिंग्स के बारे में संगीता जी ने बोला है. तो ये तो सब होते रहेंगे, लेकिन ये जो चीज है ये अपने लिए ये साल में करनी है. और एक चीज मैंने मानव जी को बोली कि ये साल हम एक इंटरनेशनल सैलून भी करेंगे. लेट आवर मेंबर्स नो कि इंटरनेशनल सैलून क्या रहता है, कैसे रहता है. और ये आप सब दिग्गज लोगों का हमें गाइडेंस मिलेगा तो आई एम श्योर वी विल बी डेफिनेटली एबल टू डू इट. ये साल जैसे मानव जी ने बोला 12 अगस्त से 19 अगस्त अपना फाउंडेशन डे और वर्ल्ड फोटोग्राफी डे, ये वीक हम ये साल बहुत अच्छी तरह सेलिब्रेट करेंगे. सब डिटेल्स आपको शेयर करेंगे. और ये जो ऑफलाइन अभी चालू किए कार्यक्रम हमने सब ने, मेरे सबको अपील है कि हम सब वापस जुड़ जाए. हम अभी मई महीने से चालू किए, 3 ही प्रोग्राम हुए, लेकिन वहां आने के बाद ऐसा लगता है कि नहीं सर ये क्यों मिस किया हमने इतने सालों में. तो मेरा सबको अपील है कि आप सब आना चालू कीजिए. जैसे जैसे आप आएंगे तो पीएसपी भी बढ़ेगी. और डेफिनेटली मुझे कॉन्फिडेंस है कि एक बार आएंगे तो आपको एक कोई तो भी चीज छोटी सी भी मालूम पड़ती है कि अरे ये इतने सालों में मेरे दिमाग में क्यों नहीं आई फोटोग्राफी रिलेटेड. तो सबको अपील है, सब आ जाइए. एंड जैसे आज इकट्ठा हुए वैसे वी विल हैव मोर ओकेजन्स टू हैव गेट टुगेदर ऑफ ऑल ऑफ यू. एसएम जोशी हॉल अपना इधर है पत्रकार भवन में नवी पेट में, वहां पे हर थर्सडे शाम को 6 बजे हम मिलते हैं. 6 से 7, 7:30 बजे तक प्रोग्राम चलता है. बट इफ यू ऑल कम it will be the real success of PSP Silver Jubilee year. मैं ज़्यादा टाइम नहीं लूँगा. थैंक यू वेरी मच. एक अजून चांगली गोष्ट आहे. रिसेंटली आपल्याला म्हणजे PSP ला एक हे आलंय, कॉल आलाय की पुण्यातले एक IIID म्हणून एक संस्था आहे, ते इंटिरियर डिझायनर्स अँड आर्किटेक्ट्स लोकांची संस्था आहे. काही लोकांना माहित पण असेल. तर त्या लोकांनी आम्हाला रिक्वेस्ट केले की जून 12, 13, 14 3 दिवस त्यांचं मोठं इव्हेंट आहे महालक्ष्मी लॉन मध्ये. तर तिकडे त्यांनी हे केलं की आम्हाला 2-3 तासाचं स्लॉट देणार आहे, त्याच्यामध्ये काहीतरी इव्हेंट करा म्हणून आपल्याला हे केलेलं आहे. तर त्याच्या संदर्भात पण मानवजी प्लॅन करून आम्ही तुमच्याशी येणाऱ्या ग्रुपमध्ये हे करणार आहे. तर तिकडे पण एक आम्हाला ऑपॉर्च्युनिटी आहे की फोटोग्राफीचं काहीतरी आपण तिकडे करावं.
2-2.5 तासाचा ते स्लॉट द्यायला तयार आहे फोटोग्राफीसाठी. आणि त्यांच्याकडनं आलेले आहे, म्हणजे फोटोग्राफी सोसायटी पुणे ह्या नावाने लेटर आलेले आहे त्यांनी ऑलरेडी, आणि ते मला कंटिन्युअस फॉलोअप करतात. त्यासाठी आपण काहीतरी करू शकतो. PSP साठी मी एवढं म्हणेन की जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी का इम्तिहान अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. थँक्यू सो मच. काय म्हणजे का काही लोकांना शायरी वायरी असं बोर होतं फार. तर एक वेळ असं झालं की शायर म्हणजे होते ते असंच माझ्यासारखं शायरी चालली होती. तर त्यांनी म्हटलं की शायरी म्हटली की महफिल में हमारे जूते खो गए तो हम घर कैसे जाएंगे, महफिल में हमारे जूते खो गए तो हम घर कैसे जाएंगे. कुणीतरी मागून उठलं, म्हटलं आप शायरी तो शुरू कीजिए, इतने मिलेंगे की गिनने पाएंगे. तर एक औपचारिकता म्हणून आभार प्रदर्शनासाठी मी प्रशांतला आवाज देणार आणि त्यानंतर बरं मी ठीक आहे, इंट्रोडक्शन आपण एकमेकांना ग्रुपवरून तर ओळखत असतो, काहींचे डीपी नसतात त्यामुळे कोण कसं आहे ते काही कळत नाही. पण मी या ठिकाणी असं म्हणेन की फक्त आपलं सगळ्यांनी नाव तेवढं सांगावं प्लीज, आपल्याकडे वेळेची कमतरता आहे. माझी सगळ्यांना सिन्सिअर रिक्वेस्ट आहे की फक्त नाव आणि हे काय करतो सांगण्यापेक्षा तुम्हाला काही सजेशन्स असतील किंवा तुमच्या काही तक्रारी असतील PSP बद्दल किंवा चांगल्या गोष्टी असतील तर त्याही सांगा. आज आपण फक्त हे गेट टुगेदर म्हणून भेटलेलो आणि तुमची सजेशन्स ही फार महत्वाची आहेत. आज तुम्ही इतक्या वर्षांनी एकत्र आलेलो आहात, सगळेजण आपण एकत्र आलेलो, तर तुम्हाला जे काही वाटतं की PSPने काय करायला पाहिजे तर हे तुम्ही सांगितलं तर आम्ही खरोखर आभारी राहू. एक आज जे 2 जण झाले नवीन मेंबर, आज आपल्या PSPला 2 नवीन मेंबर्स आलेले आहेत. संजीव बेंद्रे सर आणि गाडगे सर. आज आपल्या फॅमिलीमध्ये 2 नवीन मेंबर जॉईन झाले, तर सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. थँक्यू. Hello. There was a regulation in PSP that whenever a new member joined or he got a new camera or a new lens, he would distribute chocolates among all the members. So we'll start it again. Next Thursday. Coming Thursday, yes, we will do it. Yes. Hello. We have been only talking about all the things, but something concrete should be implemented. But just talking, nothing is going to happen. It's just finished there only. So when you are talking about an office, think about an office right today. Hire an office, 600, 500, 600 square feet, and you will have an office. Yes. You can pay the highest charges. Right. And then that can be contributed from among the members. Yes. And in the same time, let member contribute some money in the fund and you book an office. Maybe after a year or 2 you will get an office at this price today. After 2 years it will be much costly. Correct. So do it today rather than talking about it. Yes. And That then is one what I thing. am suggesting. Suggest some place. I am appealing to all. That's all you have to suggest, but don't suggest this area. Again, see, another thing I want to talk to you. You have made all this list. Yes. One thing you have missed, Photoshop. Photo. Photoshop. Okay, that will Adobe or something. You have to, somebody should have a class with that or something regularly, so that just clicking photo is not going to give you any photo. So you have to make one in that list and give some time or provision somewhere Yes. by which this can be implemented. Yes. Thank you. Sir, start from here, sir. My name is Rahul Pandit. I'm life member of PSP. I'm fascinated, a bit overwhelmed with the content we'll be having in coming years. So I wish all the best for entire PSP family. 2 suggestions I have primarily.
when we talk about Photoshop or anything, so if we can think of a group Photoshop, like some scheme wherein if we approach Adobe or any other company to get a group membership, annual membership with some discount rate, etc. So I think there are some schemes they might be having online thing. So that is one thing. Another is you can, in addition to this list, we can have maybe some certain magazine of PSP, which we can expand our online presence, like a yearly magazine to begin with a nice articles or some achievement or whatever it could be. Just one this solution. नमस्कार, मी सुधानवा जवळकर. मी पण बरेच 2001-2 तेव्हापासून मेंबर आहे, लाईफ मेंबर आहे मी. नमस्कार, मी सुनील पेंडसे 2002 पासून PSPचा मेंबर आहे, लाईफ मेंबर आहे. आणि मला ते जुने मंतरलेले दिवस आठवतात की ज्यावेळेला 3 मेगापिक्सेलचा डिजिटल कॅमेरा सुद्धा खूप भारी समजला जायचा. डिजिटल कॅमेरे हार्डली त्यावेळेला 2002-3 साली नुसते इंट्रोड्यूस झालेले होते. डिजिटल कॅमेरा फार कमी जणांच्याकडे असायचा. फिल्मवरती किंवा स्लाईडवर सगळं काम चालायचं. नमस्कार मंडळी, मी बऱ्याच दिवसांनी आलोय. मी फार जुना मेंबर आहे. 2008 मध्ये मी जॉईन झालो होतो आणि तेव्हा मानवजींच्याकडे हे आपण भेटायचो. बऱ्याच ॲक्टिव्हिटी असल्यामुळे मी डिस्कंटिन्यू झाले काही कारणामुळे. थँक्यू. आय विल कंटिन्यू. मी विजय चौधरी. सायकलिंग करके आइएगा सर. नमस्कार, माझं नाव गजानन कुरकुटे. मी पण लाईफ मेंबर आहे आणि बऱ्याच वर्षानंतर सगळ्यांना भेटण्याचा योग आला आहे परत एकदा. तर हो, तुम्हाला सगळ्यांना परत गुरुवारचं भेटू आपण. तुम्हाला नाही, यू ऑल्सो नक्की नक्कीच. हॅलो, मी अविनाश परात PCMC मधून. मी PSPचा ओल्ड मेंबर आहे ॲक्च्युली. आता मी कंटिन्यू करू इच्छितो. नमस्ते, मी संजीव शेठ. मी लाईव्ह मेंबर आहे. मला नक्की आठवत नाही पण साधारणपणे 2010च्या आसपास मी जॉईन झालो असं राजेंद्र पारेख यांनी मला इंट्रोड्यूस केलं. ललित कणसकर. 2008 पासून मी लाईफ मेंबर आहे इथे. आणि PSPने मला फोटोग्राफीची एक वेगळी दिशा दिली, वेगळा पर्स्पेक्टिव्ह दिला जे इतर कुठेही मला मिळालं नाही. कॅमेऱ्यांची वेगवेगळी माहिती, टेक्निक्स, वेगवेगळे वर्कशॉप्स घेतले आणि आमचं सगळं फोटोग्राफीचं विश्व सगळं समृद्ध करून टाकलं. त्याबद्दल ते मी PSP विषयी फारच कृतज्ञ आहे. याच्या पुढेही असे चांगले चांगले प्रोग्राम होत राहू. आम्हाला जे शक्य ते आम्ही चांगलं तुम्हाला देत जाऊ. मी ॲडव्होकेट दीपक लट्टा. ॲज अ हॉबी म्हणून वाईल्ड लाईफ आणि बर्डिंग फोटोग्राफी करतो. मानव शर्मा जॉईन झालो होतो. आता अगेन आय विल कंटिन्यू. थँक्यू. नमस्कार, सुहास असनेकर, फाउंडर मेंबर आहे आणि PSP करता बरंच काही करायची माझी पण इच्छा आहे आणि मला पण तुमच्याकडून काही शिकायचं आहे. धन्यवाद. सर, आपले ऑनररी मेंबर आहे. नमस्कार, माझं नाव जयदीप लिमये. मी मागच्याच वर्षीपासून मेंबर आहे आणि नवीन शिकतो. नमस्कार, मी सुनील गाडगे. आजच मेंबर झालोय आणि इथे खूप शिकायला मिळेल याची खात्री आहे. धन्यवाद. मैं संजीव चौधरी. मानव जानते होंगे, जब स्टार्ट भी नहीं हुआ था तब से हम लोग थर्सडे को दुनिया भर की एक्टिविटीज किया करते थे. गलत बोल रहे क्या बात है. तो बीच में कुछ खास कारणों से, बिकॉज मैंने रेलवे ज्वाइन कर लिया था, उसके कारण से मैं PSP को वक्त नहीं दे पाया. उसके बाद जब मैं वहाँ से सेवानिवृत्त हुआ तो वापस मैंने अपनी जड़ों को खोदना शुरू किया. तो हमारी जड़ें मिली मानव जाल के पास. फिर हमने कहा चलो यहीं ज्वाइन करते हो. पिछले 2 साल से इन्हीं के PSP के साथ ही मैं जुड़ा हुआ. मुझे अच्छा लगता है क्योंकि ये मेरा शौक़ है, कोई मेरा प्रोफेशन नहीं है. तो इस शौक़ को किस तरीके से एनहांस किया जाए, किस तरीके से बड़ा किया जाए, ये ज़रूरी है. इसमें सर ने बड़ा अच्छा एक वो बात किया. तो हम क्या कोशिश कर सकते हैं कि कुछ अपने स्पॉन्सर भी मिले, तो अपना फंड कलेक्शन हो. किस लिए? अपने ऑफिस के लिए.
अगर हम स्पॉन्सर का थोड़ा इंतज़ाम करेंगे फला ढिमका यहाँ पर वहाँ पर, तो हमें लगता है कि अपना फंड इनकमिंग शुरू होगा, देन वी कैन प्लान फॉर ए बिगर थिंग। तो मेरा ये सुझाव है कि इसके पीछे अपन बैठ के बात करेंगे कि क्या कर सकते हैं हम लोग आगे। धन्यवाद। नमस्कार, मी शाहिद शेख 2001 पासून PSPचा मेंबर आहे, लाइफ मेंबर आहे। इनको शाहिद सर को हम लोग मतलब हम लोग फाउंडर मेंबर में वो नहीं गिनते, लेकिन वो फाउंडर मेंबर ही हैं, ये समझ लीजिए आप। चौधरींबद्दल मी एक सांगेन की त्यांनी आपल्याला पहिल्यापासून ऑफर दिली आहे, त्यांचं फार्म हाऊस आहे, त्या फार्म हाऊसवर आपण दिवसभराचं वगैरे फोटो आउटिंग करू शकतो अशी पहिल्यापासून त्यांनी ऑफर दिली आहे। ती फक्त नमस्कार, मी प्रमोद खैरनार मुंबईहून आलो आहे। मी PSPचा लाईफ मेंबर आहे आणि मी सर्वात जास्त फोटोग्राफीबद्दल डिटेल्समध्ये फक्त PSPमध्ये शिकतो। थँक्यू। आणि कमिटीला एक रिक्वेस्ट आहे की मी प्रोग्रामसाठी येऊ शकत नाही, तर मंथली ॲटलिस्ट 1 प्रोग्राम ऑनलाईन ठेवलं तर बरं। थँक्यू। मी डॉक्टर दिलीप धामणकर 2-3 वर्षापूर्वी मी PSPचा लाईफ मेंबर झालो आणि आय एम एन्जॉईंग द प्रोग्राम्स। हॅलो, मी रमेश गुजर शहा म्हणून आहे आणि मी पण 2001 पासूनच इथं मेंबर झालेलो होतो आणि फोटोग्राफीबद्दल मानव सर नंतर जे काय फाउंडर मेंबर्स आहेत त्यांनी जे काय गाईड केलं त्याच्यामुळे आजपर्यंत मी या फोटोग्राफीच्या बद्दल जो काय एन्थुसियाझम मला जे काय मिळालं त्याबद्दल मी सगळ्यांचे थँक्स मानतो। लाईफ मेंबर नंबर 1 नाही तुमचं? हां, लाईफ मेंबर नंबर 1 नाही। हां, करेक्ट। हाय, मी मानसी राऊत 2007 आय थिंक मध्ये मी जॉईन केलं आणि मानव सरांच्या स्टुडिओमध्ये सेशन्स असायचे तेव्हा। आय वॉज नॉट हिअर फॉर अ बिट म्हणून मग माझं डिस्कंटिन्यू झालं, बट आय डोंट फील that many years I've lost because the warmth that everybody has shown is just seemed like yesterday, and of course I would rejoin again. Thank you. Hello, this is Arun Shah, honorary member of PSP. I'm really grateful to PSP all members and organizers for offering me this honor, like as an honorary member. Earlier I was the member of PSP. I joined PSP, though I joined PSP in 2015. I first attended PSP's workshop in 2014. So that was a portrait workshop I first attended. That time I was a newbie photographer. Okay, I'm not telling anything about something else. Just I want to say that what I can offer for PSP. Like apart from the things you have already told, that workshop for portrait and workshop for travel and workshop for other thing, like recently there is an upcoming contest of festival and celebration. So just now I have done 2 judging. One was festival portrait, that was for Rotary Club of Surat. And the second one is another festival judging, that was from Kolkata. So just I want to give some brief idea about what this festival things should be supposed to be. Before we go for this competition, I'll just show some of, maybe that's a slideshow or something else. I'll show some very beautiful this celebration and festival photos by which you can know that what it should be, what the judges look for when they are judging for any particular competition. Right? That's the first one. Second thing, somebody has asked about the magazine. I have myself independently created 3 magazines for my different clubs.
So I'll show it to the PSP, and I am ready to give my 200% to help if PSP has anything for this creation. The third one, today we have mourned for our beloved photographer Mr. Radhakishan, but we have forgotten Sebastian Salgado. It is because we are not exposed to the international photography. So I want that you should focus national, local photography as well as the international part also. There is the part like that competition, so that participation in salons and all. I'll also request everyone to participate in numerous numbers of international competitions are there. Many of them are free of cost and many of them are chargeable. So I'll just, if you wish, I can share all the links. Whatever, even at present I don't participate in salon, but sincerely I participate in whenever I get time. I get very less time for participating in this competition and all. But whenever I get time, I put my photos in international contests, and recently I got some 2-3 awards also. Like one of my photo got selected in the top 15 of Sony. Sony is a very renowned competition, you know. So it was there, and the World Food Photography also. One of my photographs that got 3rd prize there. So I wish all of you take chance to go into those this competitions, because see, we have seen that in number of good photographers are there in PSP, and there are a lot of good photographers every day we see. Those are coming in the competition, even in the everyday competition. So why not to take chance in the international competition? Right. So you just ask any help from me, and I am there. I'm just a phone call away. Right? And the last one, whatever knowledge I have regarding Photoshop, I am a die-hard Photoshop guy, not a LR guy. I am doing Photoshop since year 2000. I started with 4.5, Adobe Photoshop 4.5. So now it is CC 25. Okay. So whatever knowledge I have, I am ready to share with anyone. So just give me a call. Thank you so much. Thank you, Aruna. तुमच्या मधुर शब्दापासून सर्वांना वंचित नका ठेवू. कोणाला डायबिटीस असेल तर तो लक्ष 2-4 सजेशन्स आहेत. आता हे सगळं इंटरनॅशनल नॅशनल वगैरे या गोष्टी सॉफ्टवेअर गोष्टी झाल्या, AI झालं, सॉफ्टवेअर एडिटिंग झालं. सगळ्यात बेसिक गोष्ट आहे माझ्या दृष्टीने विचार कसा करता ते डिस्कशन व्हायला पाहिजे. तुमचं सॉफ्टवेअर तुम्ही यूट्यूबवर शोधा, कशावर पण शोधा, आणि त्याचे सगळ्याचे काय ते व्हिडिओज आहेत जे ट्रेनिंग आहेत ते तुम्ही शिकू शकाल. पण माझा फोटो इंटरनॅशनल मार्केटमध्ये लोकांना का आवडत नाही हे कसं शोधायचं, त्यावर विचार कसा करायचा आणि त्या लोकांना कॉम्पिट कसं करायचं, ही फार मोठी गोष्ट आहे. आपल्याकडच्या लोकांकडे एक्स्ट्रीम पोटेन्शियल आहे, जे त्या सगळ्या लोकांना झोपेल इतकं भारी पोटेन्शियल आहे. पण त्याचं प्रेझेंटेशन कसं आहे यावर कोणी चर्चा करत नाही. सो ते व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, हे सगळे मी जे पॉईंट्स काढले त्याच्यामध्ये काही मदत लागली तर मी करणारच. मला नाही म्हणालं तरी येऊन करणार, त्याचा काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि काही गोष्टी सच ॲज फोटो फीचर ऑफ अ फोटोग्राफर करायला पाहिजे, की दर महिन्यात जास्तीत जास्त जिंकणारा फोटोग्राफर त्याची माहिती, तो कसा घडला, काय झालं, याच्यासुद्धा एक काहीतरी PDF फॉर्मॅटमध्ये सगळ्यांना जायला पाहिजे. व्हॉट्सॲपवर करा किंवा ईमेलवर करा. आणि त्या गेल्यामुळं काय होईल तर ह्याच्यामुळं लोकांना, आपल्यामधल्या लोकांना काय पोटेन्शियल आहे ते कळेल, आणि त्या माणसाचं सुद्धा आपल्याला कधी त्याचे विचार व्यक्त करण्यासाठी किंवा त्याला बोलवण्यासाठी पण उपयोग आहे, की अरे हा माणूस असं बोलतोय किंवा ते असं विचार आहे किंवा असा विचार करतो. कारण नुसतं मी तुम्हाला शिकवून काही होणार नाही, पण तुम्हाला जे एप्रिशिएशन मिळालं पाहिजे या प्लॅटफॉर्मवर, तरच तुम्ही पुढे जाणार. त्याच्यानंतर एक्झिबिशन्स माझ्या मते दर 6 महिन्याला व्हायला पाहिजे. त्याची प्रिंटिंग कॉस्ट तुम्ही बेअर करा, सगळ्याची टोटल कॉस्ट असेल ती पण सगळ्यांनी वाटून घ्या. नंबर ऑफ मेंबर्सचं काम जगाच्या प्लॅटफॉर्मवर नसेल तर निदान आपल्या पुण्याच्या प्लॅटफॉर्म. आता मी हे असं का म्हणतो तर मी रिसेंटलीच ठाण्याला लेक्चर द्यायला गेलो होतो. आविष्कार म्हणून त्यांचा प्रोग्राम होता, आणि त्याला आनंद दिघे साहेबांचा सपोर्ट होता. त्यांना याचीच 25 वर्ष झाली. त्यांनी असे पैसे गोळा करूनच काम सुरू केलं होतं.
त्याच्या खिशातही पैसे नव्हते. ते सगळे मेंबर्स तिथं आज पॉलिटिकल त्याला प्रचंड स्ट्रॉंग बॅकग्राऊंड आहे. ठाणे महानगरपालिका त्यांना सपोर्ट करते. असं आपल्याला काही बॅकग्राऊंड तयार करता येईल का? कारण फंडिंग नुसतं फंडिंग नाही, तर त्या फंडिंगसाठी आपल्याला जे ग्लोबल प्लॅटफॉर्मवर सगळ्या लोकांना एकत्र आणता येईल. आणि फक्त आपण PSP मेंबरचा विचार करतो, पण पुण्यातल्या सर्व फोटोग्राफर्सना घेऊन काय एक्झिबिशन करून त्याला त्यांच्याकडनं मदत घेऊन आपण आपले पैसे घालून काय करता आलं तर PSP खूप मोठी होईल असं मला वाटतं. कारण पॉलिटिकल विलिंगनेस आणि पॉलिटिकल बॅकग्राऊंड ह्या खूप स्ट्रॉंग गोष्टी आहेत ज्या मी तिथे बघून आलो. ज्या पद्धतीचे लोक ज्या पद्धतीनं विचार करतात, काम करतात, काम शेअर करतात आणि ॲग्रेसिव्हली मार्केटमध्ये गाडी जरी वाटतात मला बघायला मिळालं. ते आपल्याकडे व्हायला पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा असा, लायब्ररी. माझ्याकडे जवळपास एक 40 GB डेटा आहे जो PDF फॉर्मॅटमध्ये आहे. मूवीज आहेत, फिल्म्स आहेत, बरंच काही आहे. सो आय कॅन शेअर दॅट. त्यावर त्या मूवीजवर मी तुम्हाला त्या दाखवूनही बोलू शकतो, त्या कशा बघायच्या आहे हेही सांगू शकतो, आणि त्या तुम्ही इंडिव्हिज्युअली 25 वेळा बघा हे पण मी सांगू शकतो, कारण एकदा बघून नाही करणार. आणि तिसरी आणि शेवटची गोष्ट, तुम्ही ऑफिस घेताय प्लीज घ्या, पण तेवढं मोठं घ्या की तिथं स्टुडिओ लाइटिंग करून लोकांना डेमॉन्स्ट्रेशन देता येईल. तर त्याचा पण कमर्शियल उपयोग होऊ शकतो. आपण वर्कशॉप पण तिथेच घेऊ शकतो. 2 पार्ट्समध्ये घ्या, जागा छोटी असेल तर, आणि शहराबाहेर घ्या, फार गजबजटात नको, पार्किंग असेल अशा ठिकाणी घ्या, सो दॅट आपल्याला चांगले फोटोग्राफर्स घडवता येतील. खूप टेक्निक्स आहेत, खूप आयडियाज आहेत, खूप काय काय गोष्टी आहेत की ज्या आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे. ते फोटोग्राफरचं काम मी रोज बघतो, रोज अनालाइज करतो, रोज मी शिकतो, रोज ट्रायल एरर करतो. आणि आज तुम्ही जसे रोज शिकताय तसं मी पण रोज शिकतो, कारण मी ते नाही केलं तर मला काहीच येत नाही अशी मला भीती वाटते रोज, कारण मला काहीच येत नाही. असं जर रोज सकाळी मी ठरवलं की आज काहीतरी केलं पाहिजे, मग मी कशातही करतो, काहीतरी वाचतो, काहीतरी पाहतो, काहीतरी क्रिएट करतो, शूट करतो, एडिट करतो, पोस्ट करतो, काय वॉट एव्हर. सो इट इज अ रियाज. गायकाला रोज सकाळी शर्ट ज्याला आल्याशिवाय जमत नाही, तुम्ही पण रोज काम करा. चुकू द्या, चुकलंच पाहिजे, सुधारणा. एवढं बोलतो आणि पास करतो. फेसबुकला फॉलो केलं तरी तुम्हाला फोटोग्राफीची खूप माहिती मिळेल. थँक्यू. चांगले चांगले फोटो ते चांगले फोटोग्राफर फेसबुकवर मी खूप फोटोग्राफर्सना सगळ्यांना शेअर करतो, तुम्ही फॉलो करा. मग सगळ्यांना पाहायला माहिती नसेल तर माझा मी आहेच म्हणून ग्रुपवर आहे ना, मला पर्सनली मेसेज टाका, मी तुम्हाला त्या गोष्टी ते शेअर करतो. थँक्यू. My name is Avinash Tambalkar. I joined this PSP in 22. On WhatsApp, my name appears as Avitan. So that is the thing I just want to say. And I'm just interacting with various experts here to know more and get more knowledge about the photography. Thank you. नमस्कार, मी मनीषा पाटील. PSP माझ्यासाठी पहिला प्यार आहे फोटोग्राफीमधला. आणि फोटोग्राफी म्हणजे काय, फोटोग्राफी कशी करायची, फोटोवरती प्रेम कसं करायचं हे PSPमध्ये येऊन शिकले. काहीतरी फक्त बघायचं आणि क्लिक करायचं असं माहिती होतं, पण PSPमध्ये आल्यावर अरे यालाही फोटो म्हणतात आणि असं म्हणून ते सगळं पाहायला सुरुवात केली. आणि खूप सगळी सिनियर मंडळी होती, म्हणजे त्याच्यात सैफी, गद्रे, बॉनी, डीडी, कपाडिया सर, मानवजी आणि अशी बरीच मंडळी होती. आणि या सगळ्यांचे फोटो बघितल्यानंतर खूप दृष्टिकोन बदलला. त्यानंतर सातत्याने PSPमध्ये काम करत राहिले. 2000 पासून 2005 पर्यंत मी PSPची मेंबर नव्हते. त्याची कारणं वेगळी आहेत आमची. आणि आताच्या कमिटीला, विशेषतः संजयला मी थँक्स म्हणते की ज्या गोष्टीचा विरोध मी करत होता शेवटी त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं आणि हा बदल घडून आला PSPमध्ये. मला संजयने कालच सांगितलं होतं की काही सूचना असतील तर करा. मी खरं तर बरंच काही काढून आणलं होतं, पण शॉर्टमध्ये काही गोष्टी मला सुचवायच्या वाटतात की PSP मेंबर्स हे आपण इन्कम सोर्स म्हणून पाहू नये. आपल्याला माणसं जोडणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. नवीन नवीन लोक आली पाहिजेत, जोडली पाहिजेत. माणसांनी PSP वाढणार आहे, पैशांनी नाही. सो पैशांची गरज फार कमी आहे खरं तर.
म्हणजे प्रॉपर्टी आणि ह्या अशा गोष्टी जर बाजूला ठेवून विचार केला तर फार कमी पैसे क्लब चालवायला लागतात आपल्याला. सो अधिकाधिक लोक कशी आपल्याकडे जॉईन होईल याच्यासाठी काही प्रयत्न केले पाहिजेत. आणि मला असं वाटतं की आता हे 25वं वर्ष जर आपण सेलिब्रेट करतोय तर काही गोष्टी ह्या फ्री ऑफ कॉस्ट कशा आपल्याला करता येतील नवीन लोकांसाठी, की ज्यांना फोटोग्राफीची आवड आहे पण कॅमेरा पण नाहीये, पण फोटो काढायला वाटतात, मोबाईलने काढतात, पण हे काय आहे कसं त्याच्याकडे पाहायचं हे समजत नाही. तर अशा लोकांसाठी काही आपण प्रोग्राम करू शकतो का, त्यांच्यासाठी काही कॉम्पिटिशन करता येईल का, आणि त्या निमित्ताने मग ती लोक फोटो पाठवतील, त्याच्या जजिंगला येतील, आपल्याकडनं समजून घेतील, आणि असे 1-2 कार्यक्रम झाल्यानंतर आपोआप त्यांना मेंबरशिप घ्यावीशी वाटेल. सो मला असं वाटतं की या पद्धतीने थोडासा विचार केला जावा. दुसरं जे एक्झिबिशन्स आहे, जे आपण वर्षातनं एकदा एक्झिबिशन करतो किंवा 2दा होतात फार फक्त, सरांनी काहीतरी वर्षातनं 6 महिन्यातून एकदा सांगितलं. मी ऍक्च्युली विचार केला होता की दर 2 महिन्यांनी एक एक्झिबिशन करावं आणि त्याच्यासाठी हॉल वगैरे नाही घ्यायचा. म्हणजे जंगली महाराज रोडला, कधी कॅम्पमध्ये, कधी आणखी कुठे असे वेगवेगळे स्पॉट, बाणेरला कुठेतरी. आणि जसं फ्ली मार्केट असं, म्हणजे परवा मी जहांगीर आर्ट गॅलरी पाहायला गेले होते, तर त्याच्या बाहेर फुटपाथवर असंख्य आर्टिस्टने त्यांचं काम लावलेलं होतं. सो ओपन एअर, सो आपणही ते त्या पद्धतीने करू शकतो. आणि ओपन एअर असेल तर येणारी जाणारी लोक चौकशी करतात, पाहतात, आणि मग तिथे त्यांना क्लबची माहिती सांगता येते, तिथे मेंबर्स होऊ शकतात, ते येऊ शकतात आपल्याबरोबर. सो नॉट नेसेसरी की खूप मोठा हॉलच पाहिजे, त्या AC हॉलच पाहिजे, त्याचं भाडंच भरलं पाहिजे, मोठ्या मोठ्या फ्रेमच असल्या पाहिजेत, ते आपण करूच या. पण या पद्धतीने समजा जर 2 महिन्यातनं एकदा आपण हे जर करू शकलो तर ते खूप छान होईल. दुसरं मला असं वाटतं की जी आपल्याकडे खूप चांगले लोक आहेत की जी खूप छान फोटोग्राफी, खूप वेगळ्या पद्धतीची फोटोग्राफी करतात, तर त्यांच्याशी बोलून आपण त्यांना एक जबाबदारी द्यावी. सपोज हे आर्किटेक्टशी रिलेटेड लोक आहेत, संजय आणि रामनाथ, तर त्यांनी आर्किटेक्चरल फोटोग्राफी संबंधी करावं. शिंदे सर फूड फोटोग्राफी आणि हे या पद्धतीची फोटोग्राफी करतात. ट्रॅव्हलचं अरुण करतो. अशी अनेक लोक आहेत आपल्याकडे, गद्रीची आहेत, किरण आहे. सो आणि ही सगळी लोक कधीही मार्गदर्शन, आपले असनीकर सर आहेत, म्हणजे ते तर ट्रेकिंग आणि फोटोग्राफी असं दोन्ही करतात. सो अशा अनेक जागा त्यांना माहिती आहेत की जिथे ट्रेकिंगसाठी जाऊन फोटोग्राफी करता येईल. सो या लोकांना आपण आपल्यामध्ये घ्यावं आणि त्या पद्धतीने ते काम करावं. पण सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की नवीन मेंबर्स कसे आपल्याकडे येतील याच्यावरती सगळ्यात जास्त भर असावा. दुसरं, या निमित्ताने मला असं वाटतं की थोडासा मोठा विचार आपण करावा. म्हणजे मला असं वाटतं की पुढच्या वर्षी जेव्हा समाप्ती असेल आपल्या या 25 वर्षी, तर तेव्हा भारतातला कोणीतरी खूप मोठा फोटोग्राफर, रिनॉन फोटोग्राफर, त्यांना आपण आणू शकतो का, त्यांच्याबरोबर आपण फोटोग्राफी करू शकतो का, की ज्याच्यामुळे पुणे नुसतं मेंबर्सच नाही तर पुणे जिल्ह्यामधल्या लोकांना यावंसं वाटेल किंवा आजूबाजूच्या लोकांनाही यावंसं वाटेल. आणि मग तिथे आपण त्याला काही चार्जेस लावू शकतो, कारण काही पे करू शकतो. माझ्या डोक्यामध्ये रघुरायचं नाव आहे कि रघुराय सरांना जर हाँ ठीक है ना, देखेंगे ना, मतलब वो ही नहीं, उनके जैसे और भी, वो तो पता है कि वो एक्सपेंसिव तो होंगे ही वो, बट उनके जैसे और भी लोग हो सकते, तो ऐसा कुछ कर सकते हैं क्या. तो त्या पद्धतीने थोडासा विचार व्हावा की ते असं नाव असावं की जे सगळ्यांनाच थोडंसं आपल्याकडे पाहायला लावेल आणि अट्रॅक्ट करेल असं. आय थिंक इनफ आहे, काय झालं बरंच. पण मॅडमला द्यायचा फक्त त्यांचा परिचय करून घेऊ आपण. ओके, सो 8:30 वाजता हॉल सोडायचा आहे. त्यासाठी एक विनंती आहे की 1-2 मिनिटांमध्ये आपला परिचय देऊ.
सो मला जे काही मांडायचं होतं बोलायचं होतं ते केलेलं आहे. मी जे काही मला वाटत होते त्या गोष्टी मी कमिटीला अधिक पाठवून देईन. थँक्स. सजेशन असेल तर नंतर सांगू शकता. आता फक्त इंट्रोडक्शन द्या, नाव सांगा. सजेशन्स आपण प्लीज ग्रुपवर शेअर करू किंवा आपण स्पेशल एक सेशन घेऊ त्यासाठी. डिनर तयार आहे. मी ज्योत्स्ना देसले, PSPची लाईफ मेंबर आहे. PSP जॉईन केली आणि PSPने एक छान नजर दिली की फोटोग्राफी कशी करायला हवी, कारण फोटो असंख्य काढले, इतके वर्ष इंग्लंडमध्ये राहून फोटो काढले, पण PSPमध्ये आल्यानंतर शेख सरांनी यांनी सगळ्यांनी जी काही मला नजर दिलेली आहे फोटो काढायची आणि त्याला लॅक्स आहे. माझं सजेशन एवढं आहे की काही वेळेला फोटो काढले जातात आणि जो फोटो नाही आहे, ॲप्रिसिएशन असेल किंवा आणखी काही असेल, त्या फोटोमध्ये काय कमी पडतं आहे हे कसं विचारायचं आणि कोणाला विचारायचं, या फोटोमध्ये माझ्या कमी काय आहे. प्रत्येक वेळेला त्या फोटोला प्राईज मिळेल किंवा प्रत्येक वेळेला त्या फोटोला ॲप्रिसिएशन सुद्धा मिळेल असं नाही, पण मी काढलेला फोटो हा माझ्या नजरेत मला चांगला वाटतो. आणि इन जनरल आपण इंस्टाग्रामवर फोटो पाहतो, फेसबुकला पाहतो, असंख्य मोबाईलमधले फोटो पाहतो, पण कॉम्पिटिशनमध्ये जाताना तो फोटोमध्ये काय असायला हवं आहे ही थोडीफार नजर आलेली आहे, पण ती त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट कशी व्हावी तर याच्या संदर्भात मार्गदर्शन झालं तर ते जास्त बरं होईल. कारण प्रत्येक फोटो मी घेऊन कोणाकडे जायचं, प्रत्येक फोटो म्हणजे नेचर फोटोग्राफी असेल, बाकी फोटोग्राफी असतील तर ते कोणाकडे जायचं आणि त्याच्या संदर्भात मार्गदर्शन कोणाचं घ्यायचं की हा फोटो आणखी बेटर कसा होऊ शकेल, तर ते झालं तर मला जास्त छान वाटेल. बाकी खूप छान आहे आणि माझ्या PSPला खूप शुभेच्छा आहेत. बरं, 1 मिनिट मी घेतो. वेळ आहे आपल्याकडे, वेळ खूप कमी आहे, 8:30 पर्यंत हॉल सोडायचा आहे. तर सगळ्यात कार्यक्रमाच्या शेवटी वेळ आहे हा कार्यक्रम थांबवण्याची, कारण दुसरा एक कार्यक्रम आपल्याला करायचा आहे तो म्हणजे जेवणाचा. तर यस, सगळ्यांनी नावं सांगून द्या फक्त, पटकन नाव सांगा. तर सगळे PSP मेंबर्स, नवीन जुने, या सगळ्यांचे आभार. एवढी छान उपस्थिती दाखवली तुम्ही सर्वांनी, त्याबद्दल तुमचे आभार. ऑनररी मेंबर्स, आपलं जजिंग पॅनल सगळं, नवीन कमिटी मेंबर्स, ठीक आहे. प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, वेळ कमी आहे, तर सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि ग्रुप फोटो पण घ्यायचा आपल्याला एक, आणि मग त्यानंतर आपण नचिकेत जो है अकोला से आए स्पेशली इस प्रोग्राम के लिए, तो मैं बोलूँगा भाई 2 मिनट आप आपका अभिप्राय दो, फिर हम सबको लेते हैं. जास्त वेळ नाही घेत, मी 2 मिनिटाचं राखतो माझं. सगळ्यांना एकच विनंती होती की PSP आपली कशी काय मोठी होईल हे पहा फक्त भले. आणि सगळ्यांना माझं असं मत होतं की मी PSP जॉईन कोविडमध्ये केलेली आहे, तर त्याच्यामुळे मला याच्यातून शिकायला भेटलेलं आहे. आपण खूप सगळे मोठे मोठे लोक आहेत तिथे, त्यांच्याकडनं मला अजून शिकायला भेटेल हीच अपेक्षा करतो. आणि नवीन जे आमचे प्रेसिडेंट आहेत त्यांना एक विनंती करतो की आम्ही अकोल्याला राहतो, ऑफलाईन तुम्ही इथे प्रोग्राम करता, एखादा ऑनलाईन पण प्रोग्राम केला तर आमच्याकरता चांगलं होईल. आणि जे आहेत ज्यांना येणं जमत नाही काही नाही ते सुद्धा एखाद्या प्रोग्रामला जॉईन होतील भले लागलं तर. जर प्रोग्रामची काही जबाबदारी लागली तर मी स्वतः घेईन. आणि माझं हे बोलून आटोपतो थोडंसं. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव राजेश शिंदे. ॲक्च्युली मी 2003 सालापासून मी मेंबर आहे आणि मानव जयंती वगैरे ह्या सगळ्यांना मी ओळखतो. केवळ मानव जयंती चालू केल्यामुळे हे सगळं चालू आहे. मानव जयंती जिथं ऑफिस आहे ना तिथं माझं ऑफिस होतं तिथे झालं. तर मी त्यांचे पहिले आभार मानतो की त्यांच्यामुळे आज 25 वर्ष आपण हे करू शकतो. सुनील कापडे असं हे सर आणि कोपर्डे सर वगैरे काय. तर दुसरं असं की मी सेंट्रल गव्हर्नमेंट असल्यामुळे मी जास्त फोटोग्राफी नाही करू शकलो वेळेअभावी काही कारणामुळे. पण मी इथनं बरंच काही इथं शिकलेलो आहे, कारण मी कमर्शियल फोटोग्राफी करत होतो. मी सह्याद्री चॅनलचं काम 98 साली करतो, 98-2004 अल्फाचं मी काम केलेलं आहे त्यावेळेस कमर्शियल. पण विकास शिंदे सर आमच्या ऑफिसमधलेच होते. पण विकास शिंदे सांगून खूप काही शिकणार काय ते की ते 1 नंबर फोटोग्राफर म्हणजे स्टुडिओ म्हणजे ते मास्टर आहेत ते काय. तर त्यांच्याकडनं आपल्याला खूप चांगलं नॉलेज मिळेल. तसं आता किरण जोशी पण आपले किरण सर पण आपलं चांगलं हे करतात.
काय तर मला एक सांगायचं की आत्ताची नवीन पिढी आहे ना ती मोबाईल फोटोग्राफीमध्ये फार अडकलेली हा जो टी शर्ट बघताय तुम्ही तो मेंबर झाल्यानंतर आहे आणि मला मोटिवेट केलं होतं चौधरी सरांनी. 2 सूचना आहेत की स्टुडंट मेंबरशिप द्यावी आपण आणि जे वर्तुळ स्टुडंट आहेत आणि पैशावरून मेंबर होऊ शकत नाही त्यांच्यासाठी काहीतरी करावं आणि सगळ्यांना टी शर्ट घाला आणि मागच्या बाजूला वेबसाईट लिहा आणि आपण कुठेही जाऊ तिथे वेबसाईट बघून आपल्या PSPचे लोक मेंबर झाले आणि कुठल्याही कार्यक्रमाला लोकांनी टी शर्ट आणि कॅपमध्ये PSPच्या यावं. या 2 सूचना आहेत. धन्यवाद. मी सुनील लांडे फाउंडेशन डे पासूनच माझी त्याच दिवशी मेंबरशिप घेतली होती आणि शाहीद शेख दरम्यान इकडे आमची त्यावेळी कोणी पाठवली त्याच्यावर तिथे फोटोग्राफीची काही त्याला सुरुवात झाली आणि ओके हो येतो वेट प्लीज वेट. एक मिनिट. जरी फोटोत कोणी नाही आलं तर नंतर फोटोशॉप करू सगळे फोटोग्राफर. ओके, एक मिनट. यहाँ पर जो विलास क्षीरसागर उन्होंने स्टील फोटोग्राफी किया आज के प्रोग्राम के लिए, उनको थैंक यू. नचिकेत जी अकोला से आए हैं, उन्होंने फोटोग्राफी भी की है, यहाँ पर बहुत सारी देखभाल भी कर रहे थे, उनको भी थैंक यू. एंड भरत जी जो वीडियोग्राफी कर रहे हैं. एक सेकंड करो. भरत जी बोलिए, आप क्या बोल रहे थे? बोलो. 3 cheers for Rio. Ready, steady and go. अच्छा, 1 मिनट. मैं यहाँ पर, चलिए हम लोग डिनर ले सकते हैं, स्टार्ट कर सकते हैं, लेकिन मैं यहाँ पर किरण जोशी सर, भरत जी, हमारे फाउंडर मेंबर सुरेश रणखंबे सर आज भोर से आए हैं. बारिश और ट्रैफिक की वजह से उनको बहुत लेट हो गया है. हम उनको वेलकम करते हैं एंड थैंक यू सो मच. आपने सबने मिलकर PSP की जो स्थापना की है उसका लाभ बहुत फोटो आर्टिस्ट ले रहे हैं. थैंक यू सो मच. हमारे ट्रेजरर थे 3 साल तक. अभय कापरे सर अपने PSP के लाइफ मेंबर भी हैं. नमस्कार. PSPला मी 25व्या वर्षात गेल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. नवीन कमिटी जी स्थापन झालेली आहे त्यांचंही स्वागत करतो आणि त्यांना 25वं वर्ष खूप चांगलं आणि खूप प्रगती करावं याच्यासाठी त्यांना अभिनंदन करतो. PSPचा मी लाईफ मेंबर आहे. गेले 4 वर्ष झाले मी मेंबरशिप घेतलेली आहे. PPA मध्ये मी कमर्शियल फोटोग्राफी खूप केलेली आहे 25 वर्ष, पण फोटोग्राफी आर्ट शिकण्यासाठी मी PSP जॉईन झालेली आहे आणि त्यांच्याकडून ते आर्टचे मी आता 4 वर्ष झाले फोटोग्राफी शिकत आहे. त्यातून चांगले फोटोग्राफी मी शिकतो आहे. PSPला माझं एवढी एकच सूचना आहे की PSP जी आहे ही फक्त फोटोग्राफीसाठी आहे. इथे सगळे हौसी कलाकार आहेत आणि ह्या फोटोग्राफर्सला फोटो काढण्याचं जे मार्गदर्शन आहे ते PSP करतं. तर मी सजेशन एवढंच करेल की फोटोग्राफीच्या जे आउटिंग्स आहेत किंवा फोटोग्राफीच्या जे टूर्स आहेत तर मला असं वाटतं की दर 3 महिन्यातून एकदा 1 डे काढावी, दर 6 महिन्यातून त्यांनी 4 दिवसाची काढावी ना वर्षातून एक मोठी 5 ते 10 दिवसाची काढावी. आणि या ट्रिपमध्ये कोणी ना कोणी एखादा चांगला मेंटॉर जो ट्रॅव्हल फोटोग्राफर्स असेल, स्ट्रीट फोटोग्राफर्स असेल, पोर्ट्रेट्स असेल, लँडस्केप्स असेल, इव्हन आपण जे म्हणतो मिल्की वे म्हणा किंवा स्टार फोटोग्राफीज असेल अशा किंवा फ्लॉवर्स फोटोग्राफी जी आहे अशा ज्या गोष्टीची आहेत जे आता यांनी जी लिस्ट लिहिलेली आहे ती तर खूप चांगलीच आहे.
पण त्याचबरोबर मला असं वाटतं की इथं सगळे वेल नोन आहेत, वेल सेटल्ड आहेत सगळे फोटोग्राफर्स किंवा जे काही हाऊसचे फोटोग्राफर्स आहेत, तर त्यांच्यासाठी जास्तीत जास्त आउटिंग काढावं. त्या आउटिंगनी सुद्धा काय होईल की जास्तीत जास्त लोक एकत्र येतील, एकमेकांचं काम शेअर केलं जाईल, एकमेकांच्या फोटोग्राफीबद्दल त्याच्यावरती चर्चा केली जाईल आणि त्यातून आपल्याला सगळ्यांनाच फोटोग्राफी शिकता येईल. एवढी मी रिक्वेस्ट करतो. धन्यवाद. थँक्यू. किरण जोशी सर. हॅलो सर, 5 मिनिट दीजिए ना. नमस्कार. पहिली गोष्ट नवीन कमिटीचं हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद हा प्रोग्राम ठेवल्याबद्दल. माझं नाव किरण जोशी. मी 2013 पासून PSPचा मेंबर आहे, लाईफ मेंबर आहे. तुम्ही कदाचित माझे फोटोज बघितले असतील. चांगले असतील तर त्याचं सगळं श्रेय PSPला जातं, खराब असतील तर तो माझा नाराजपणा आहे. मी खराब फोटो काढतो ती माझीच चूक आहे, त्यात PSPची काही चूक नाही. पण जे काही आज मी फोटोग्राफी क्षेत्रात आहे, PSPमध्ये जॉईन झाल्यानंतर फोटोग्राफीला मला एक नवीन कलर मिळतात. मानव सर, जितू सर, जगदाळे सर, गणेशकर सर, सुनील सर अर्थात ह्या सगळ्या मोठ्या दिग्गज लोकांची त्यात खूप सपोर्ट मिळाला, तर त्याबद्दल धन्यवाद. आणि एक लॉंग पेंडिंग आपलं मानव सर एक आहे, जे महाराष्ट्र टुरिझम कॉन्टेस्ट आहे. जसं अभय सरांनी आता रेकमेंडेशन दिलं आउटिंग करा, तर आपल्याला ती MTDCच्या थ्रू आपल्याला ते आउटिंगची पण संधी मिळू शकेल. त्यांनी आपण कॉन्टेस्ट पण करू शकू, तर ते डेफिनेटली कमिटीने त्याच्यावरती विचार करा. धन्यवाद. थँक्यू. सासूरकरजी. जितू सर. मी एक कमिटीला एक देऊ शकतो. हॅलो लिसन हिअर प्लीज. कमिटीला एक सूचना देऊ शकतो किंवा कमिटीला एक सांगतो की आपल्याला ते काय लायब्ररी करायची, डिजिटल लायब्ररी करायची, त्याच्याकरता आपले जे एक मेंबर आहेत की जे आता मेंबर नाही आहे, अभिजित कुलकर्णी, यांच्याकडे खूप PDF फाईल आहेत. नेहमी सांगत आलेले तर मी त्यांना सांगेन आता त्या द्या आणि मेंबर व्हा. धन्यवाद. नमस्कार, मी दिनेश शास्त्रोकर. मी PSPचा मेंबर 2015 मध्ये झालो. सर्वप्रथम सध्याची जी नवीन कमिटी स्थापन झालेली आहे त्याचं मी सर्वांचं स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि मला फार काही सांगायचं नाही आहे, बरेच सगळ्यांनी सांगून झालेलं आहे. पण एक थिमॅटिक कल्पना घेऊन जर आपलं PSP जर पुढे गेली तर त्या थीमवरती कॉम्पिटेबल बुक तयार करणे किंवा मगाशी एकाने सांगितलं त्याप्रमाणे वेगवेगळे अंक तयार करणे आणि त्यातून सुद्धा आपण फंडिंग मिळवू शकतो. त्याला चांगल्या प्रकारच्या जाहिराती मिळू शकतात. गव्हर्नमेंटचे चांगले प्रोजेक्ट्स आता येत आहेत आणि हे प्रोजेक्ट्स हे वैयक्तिक व्यक्तीला देण्याऐवजी संस्थेला लवकर मिळू शकतात. त्या दृष्टिकोनातून सुद्धा PSPने विचार करावा. या भावी उपक्रमासाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी केदार बोलतोय. मी 4-5 वर्षापूर्वी मेंबर होतो, पण मध्ये कोविडमध्ये वगैरे गॅप पडली होती कामाच्या याच्यामुळे काही नंतर. आणि मानव जयंतीच्या दिवसामध्ये मेसेज आला होता, त्यामुळे आवडलं आणि तो परत होणार मी प्रशांत परमलकर,